शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है, सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें, चलो योग करें। प्राचीन योग, ये योग सभी से प्यारा है। भूमंडल पर सतत बह रही योग की निर्मल धारा है। स्वयं योगेश्वर ने ही आकाश से उतारा है। सार्वभौमिक सर्वकालिक सहितकारी योग है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें, चलो योग करें। ईश्वर से सब संबंधों का जोड़ ही तो योग है। सर्व गुण सब शक्तियों का आत्मा में सुयोग है। कष्ट तन मन के मिटा के करता ये आरोग्य है। अमरत्व का वरदानी स्वास्थ्यकारी योग है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें, चलो योग करें। शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है। सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें, चलो योग करें। प्राचीन योग, ये योग सभी से प्यारा है। भूमंडल पर सतत बह रही योग की निर्मल धारा है। स्वयं योगेश्वर ने ही आकाश से उतारा है। सार्वभौमिक सर्वकालिक सहितकारी योग है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें,
से सब संबंधों का जोड़ ही तो योग है। सर्व गुण सब शक्तियों का आत्मा में सुयोग है। कष्ट तन मन के मिटा के करता ये आरोग्य है। अमृतत्व का वरदानी स्वास्थ्यकारी योग है। आओ योग करें, चलो योग करें। आओ योग करें, चलो योग करें। योग दिन आहे। योग दिन हा एक कधी साजरा केला जातो तर आज किती तारीख आहे? 21 जून। किती तारीख आहे आज? 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न होत आहे सगळीकडे। तर आता आपल्याकडे तुम्ही अजून छोटे होतात पण त्यावेळेला कोरोना नावाचा एक राक्षस आला होता, माहिती का? कोरोनानी ना सगळ्यांना आजारी पाडलं, खूप लोक आजारी पडले आणि खूप जणांना ऍडमिट करावं लागलं, खूप जणांना खूप 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 औषधं द्यावी लागली आणि तेव्हा ते बरे झाले। पण जे नेहमी रोज योगा करत होते, जे रोज सूर्य नमस्कार घालत होते, जे रोज भाजी पोळी खात होते, त्यांना कोरोना झाला नाही। मग असे वेगळे वेगळे आजार येतात पण ज्यांच्यामध्ये ताकद असते की नाही त्यांना रोग आणि आजार होत नाही। म्हणून आपण योग दिनाच्या दिवशी तर करायचंच आहे, परंतु रोज आता तुम्हाला इथे सूर्यनमस्कार शिकवले पण ते घरी पण करायचे बरं का। आणि आपल्यामधली ताकद वाढवायची, आपली उंची वाढली पाहिजे, आपल्या अंगात ताकद आली पाहिजे आणि खूप मोठं झालं पाहिजे आपण, हो की नाही? आणि आपण ध्यान करतो, त्या ध्यानामुळे काय होतं? आपली एकाग्रता वाढते। मग तुम्ही जसं आता छोट्या गटातून मोठ्या गटात आला, मोठ्या गटातून पहिलीत जाणार, मग तुमचा अभ्यास वाढणार। मग अभ्यास सगळा लक्षात राहण्यासाठी काय करायचं असतं माहिती का? ध्यान करायचं, एकाग्रता वाढवायची, म्हणजे मग अभ्यास करायची आपली क्षमता वाढत असते। तर या योग दिनाच्या दिवशी आपण सगळेच जण संकल्प करणार आहोत की आपण रोज सूर्यनमस्कार घालायचे आहे आणि सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर वर्गात गेल्यानंतर तुम्हाला आज खाऊ देणार आहे, पण घरी गेल्यानंतर रोज आता आपली मधली सुट्टी इथे होत नाही, पण घरी गेल्यानंतर रोज सगळ्यांनी पोळी भाजी खायची आहे, भात वरण खायचं आहे आणि त्याचा फोटो काढायला सांगायचा आईला जेवतानाचा आणि तो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती टाकायचा आहे। मग तुम्हाला तुमच्या ताई शाबासकी देणार आहे, मी पण आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती, शाबासकी मिळवायची आहे। छान जेवण केलं आणि योगा केला की आपण आजारी पडत नाही। करणार सगळे?